आज आपण पालक थालीपीठ बनवणार आहोत। त्याच्यासाठी लागणार आहे, मी हा स्वच्छ पालक धुवून घेतला आहे। 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ। हिरवी मिरचीचा ठेचा लागणार आहे, तीळ, ओवा, जिरे, हळद, मीठ आणि धना पावडर। तर चला आपण आता तयारी करूया। खूप छान लागतात आणि खूप पौष्टिक आहे। पालक थालीपीठ बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी पहिलं मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, नंतर गव्हाचं घेतलेलं आहे, बेसन पीठ आणि बाजरीचं पीठ। तुम्ही याच्यामध्ये तांदळाचं पीठ पण ॲड करू शकता, पण माझ्याकडे नसल्यामुळे मी हे 4च घेतले आहे। घरच्या घरी आपण हे थालीपीठ तयार करू शकतो। त्याच्यासाठी हा हिरव्या मिरचीचा ठेचा घेतला आहे, जिरे टाकतोय, ओवा आणि तीळ टाकतोय, हळद, धना पावडर आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत। आणि थोडंसं 1 चमचा आपण तेल टाकणार आहोत आणि त्याला मस्त एकजीव करून असं मिक्स करून घेऊ। आधी करून घ्यायचं, नंतर मग आपल्याला लागेल तसं थोडं थोडं पाणी आपण ॲड करू शकतो याच्यामध्ये आणि याला छान मऊसूद मिक्स करून घ्यायचं आहे। चला तर आपलं थालीपीठचं हे पीठ भिजून तयार आहे। आपण पाहिजे त्या आकारामध्ये अशा गोल गोल त्याच्या हे करून गोल गोळे करून आपण त्याला थापून घेऊया। मस्त झालं आहे आपलं पालक थालीपीठ। तुम्ही बघू शकता आपलं पालक थालीपीठ तयार आहे। खूप खमंग वास येतोय त्याचा आणि खायला पण खूप छान आणि चवदार आणि खूप पौष्टिक आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मुलांच्या टिफिनसाठी पण खूप छान आहे। मुलं अशा भाज्या खात नाहीत, त्यासाठी आपण हे पूर्ण याच्यामध्ये धान्य घातलेले आहेत, पीठ सर्व ज्वारी, बाजरी, बेसन पीठ, गहू आणि घरच्या घरी आणि झटपट होतं। खूप छान लागतं हे पालक थालीपीठ। जरा बघू शकता तुम्ही आपले हे पालक थालीपीठ तयार आहे। खूप पौष्टिक आणि खूप छान आणि खूप चवदार लागतं खायला। तुम्ही नक्की ट्राय करा, कारण मुलांसाठी तर खूप हेल्दी आहेत, टिफिनसाठी पण आणि आपण घरी पण बनवू शकतो, म्हणजे रेग्युलर खाण्यासाठी पण खूप चांगले आहेत। असं पालक खाल्ल्या जात नाही, पण आपण जर पालकचे थालीपीठ केले तर ते नक्की खाल्ल्या जातात। तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्ही बघू शकता खूप छान असे झालेले आहेत, एकदम नरम, लगेच हे होऊन जातं आणि खायला पण खूप चवदार लागतं। तुम्ही नक्की ट्राय करा। आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद।